बरं का, म्हणजे मी फार शहाणी आहे असं मला म्हणायचं नाही, गुरुच्या मुखातून ऐकलंय म्हणून सांगते। ती गोपिका विचारती, महाराज तुम्ही म्हणताय घरी जा, पण मी आता घरी कशी जाऊ? कारण मी जर आता घरी गेले आणि घर प्रपंच जर करू लागले तर मला लोक नावं ठेवतील का? कारण का आता माझ्याकडून प्रपंच व्यवस्थित होणार नाही, मग मला लोक नावं ठेवतील। कारण लोक असे आहेत महाराज, जे घोड्यावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही। हा समाज असा आहे बघा तुम्ही, लोक चांगल्यालाही नाव ठेवतात आणि वाईटालाही नावच ठेवतात। एखादा माणूस जर खूप परमार्थ करत असेल, खूप देवदेव करत असेल, तर त्यालाही नाव ठेवतात ना। हे मी सांगत नाही, आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिता ती। जो परमार्थ करतो त्यालाही म्हणतात काय 2-2 तास पसारा मांडून बसला बाबा। आता इथं आपल्या रामनगर मध्ये आता ही आपली परंपरा आहे, फार जुन्या काळापासून नाम सप्ताहाची परंपरा चालू आहे, म्हणून इथे तुम्हाला फारसा त्रास होत नसेल का हो गुरुजी? इथे तुम्हाला फारसा त्रास होत नसेल, पण काही ठिकाणी जर शहरी भागामध्ये जर कार्यक्रमाचं आयोजन करायचं म्हणलं ना तर फार त्रास होतो मला, होतो त्रास, कारण तो अनुभवलाय मी। कधी नियोजनात जास्त भानगडीत पडले नाही, पण कमिटी त्या ठिकाणी आमच्या जी कॉलनीतली मंडळी आहेत त्यांचा फार आग्रह होता, ताई तुम्ही खूप खूप दूर दूर कीर्तनाला कथेसाठी जाता, मग आपल्याही कॉलनीमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे। मग 3 वर्षापूर्वी आम्ही छोट्या खाणी तिथे कार्यक्रम चालू केला आणि याही वर्षीचा आजचा दुसरा दिवस आहे। चालू झाला, सहकार्य करणारेही खूप असतात, 100 पैकी 95% लोक आपल्याला सहकार्य करतात, पण काही टक्केवारीमध्ये आता इथलं सांगे ना मी बरं का, इथलं नाही, इथला सगळा परिसर हा अगदी परमार्थिक आहे, धार्मिक परिसर आहे, पण चांगलं कार्य जर आपण करू लागलो तरी सुद्धा लोक आपल्याला काय करतात, नावं ठेवतात। आता आपण कीर्तनाला निघालो, जरा चांगले पांढरे फटक कपडे दिसले का एखाद्याच्या पोटातच गोळा उठवतो। आमच्या तिकडचं सांगते जालना जिल्ह्यातलं, आता इथं इकडचं नाही सांगणार मी, तिकडचं इकडं सांगते, इकडे बघा, इकडे बघा तुम्ही, इकडे त्यांचं तिकडं चालत राहील, आपलं इकडं चालत राहील। त्यांच्यापेक्षा आपली शाळा मोठी आहे, तिकडं लेकरं शिकवले जातात, इकडं लेकराचे मायबाप शिकवले जातात। तिकडच्या पेक्षा इकडं लक्ष द्या, विठाला विठाला। आपण कुठं होतो? मनपतच होतो म्हणा। चांगलं वागलं तरी लोक नावच ठेवतात। आता एखाद्या वेळेला आपण जर कीर्तनासाठी निघालो, इथं होतो ना, पण जरा चांगले कपडे दिसले, जरा चांगली गाडी दिसली ना, आता जेव्हा वारकऱ्याला भेटतो तेव्हा प्रेमाने जेहरी करतो आपण, नाही का? पण एखादा जर बाजूचा माणूस जर आपल्याला भेटला आणि तो जर आपल्याला जेहरी करत असेल तर त्याच्या जेहरीची ट्युनिंग काही वेगळीच असते। तो लांबूनच म्हणत असतो, जय हरी महाराज, कुठे आज तुमचं खळं? आमच्याकडचे लोक असं विचार, म्हणजे मला सांगायचं एकच आहे की तुम्ही चांगलंही वागत असाल तरी तुम्हाला समाज नावच ठेवतोय। एखादा माणूस वाईटही वागत असेल तरी त्याला नावच ठेवतोय। मग संतांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही जर भक्ती करत असाल ना तर तुम्ही समाजाचा विचार करू नका। तेजोनिया